रामकृष्ण हरी. माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे ऐतिहासिक नगरी बीड. बिंदुसरा नदीच्या काठी अगदी सुंदर आणि ऐतिहासिक एक समाधीस्थान आहे. हे समाधीस्थान आहे संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांचे आजोबा अर्थात गोविंदपंत कुळकर्णी यांचं. तर आपण ज्ञानदेव महाराजांच्या आजोबांचं हे समाधीस्थान पाहूया, दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहे बीडची बिंदुसरा नदी, हे बघा. आणि नदीच्या या भागामध्ये म्हणजे इकडनं समोर गेलात की इकडे ज्ञानदेवांचे आजोबा गोविंदपंत यांची समाधी आहे. आम्ही तिकडेच जातो आहोत, तुम्हाला दर्शन घडवून आणतो मी. चला, हा ब्रिज आहे त्याच्यावरचं. तर आपण बिंदुसरा नदीच्या पुलापासून जेव्हा थोडं समोर चालत येतात तेव्हा या भागामध्ये अर्थात इकडे गीता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे बीडचं. त्याच्या अगदी समोर म्हणजे जैन भवनाकडे जो रोड जातो किंवा या विद्यालयाकडे जेव्हा तुम्ही येता, हे बघा या साईडनं विद्यालय आहे. तर त्याच्या अगदी जवळ या भागामध्ये संत ज्ञानदेव महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील त्यांची समाधी आहे. हे बघा, यावर लिहिलं आहे गुरुवर्य साखरे महाराज प्रासादिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ शाखा बीड द्वारा संचालित श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा ब्र गोविंदपंत श्री समाधी क्षेत्र संस्थान बीड. तर या भागामध्ये ती समाधी आहे, बघा इथे. तर अगदी गीता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाकडे जाणाराच हा रोड आहे आणि त्याच्या अगदी समोर आलात की इथे मग ज्ञानदेवांचे आजोबा यांची समाधी तुम्हाला दिसेल. हे बघा, ऐतिहासिक समाधी आहे. हे सुंदर स्थान आहे. आपण समाधीचे दर्शन घेऊया. हे बघा, त्यात पादुका सुद्धा आहेत. वंदन करा, नमस्कार करा. हे बघा, आत तुम्हाला सुंदर नवनाथांचा फोटोही दिसेल. नमस्कार करा. यावर काही लिहिलं सुद्धा आहे, हे बघा. आणि ही अशी काहीशी समाधी आहे, त्यावर छत्र आहे सुंदर आणि ही पाषाणातली आहे, अगदी पूर्ण पाषाण आहे. तर ही अशी समाधी आहे. मी आधी समाधी दाखवतो, मग तुम्हाला थोडी माहितीसुद्धा सांगतो. हे बघा, इथे थोडं नक्षीकामही आहे. त्यावर पिंपळ वृक्ष आहे बाजूलाच. आणि संत ज्ञानदेवांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील त्यांची हे समाधीस्थान आहे. ते मूळचे खरं ज्ञानदेव हे यांचा परिवार मूळचा हा आपेगावचा आहे. ज्ञानदेवांचे वडिलांचे वडील गोविंदपंत कुळकर्णी यांची ही समाधी आहे. तर आपण त्या समाधीचे दर्शन घेतो आहोत. ते खरं तर सरकारी अधिकारी होते. अर्थात आपेगावला म्हणजे पैठणजवळील आपेगावला ते कुळकर्णी म्हणजे स्थानिक सरकारी अधिकारी होते. गोविंदपंत हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि त्यांनी आपला मुलगा विठ्ठलपंत अर्थात ज्ञानदेव महाराजांचे वडील यांना धार्मिक शिक्षणसुद्धा दिलं. ते भागवत धर्म परंपरेतीलच होते. त्यांच्याच घराण्यातून मग पुढे संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे थोर संत निर्माण झाले, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. गोविंदपंत कुलकर्णी यांचा उल्लेख ज्ञानेश्वरांच्या वंशावळीमध्ये बाप विठ्ठलसूत विठ्ठलांचे वडील या संदर्भात येतो. तर ही माहिती आहे खरं तर. आणि ही समाधीस्थान आहे जे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. पण जेव्हाही तुम्ही इथे बिंदुसरा नदी काठी येता तेव्हा तुम्हाला हे स्थान पाहायला मिळेल. तुम्ही दर्शन घेऊ शकता. याच्यावरचं शिलालेख आणि आत अगदी सुंदर समाधीस्थान. वंदन करा, नमस्कार करा. सुंदर असं दिवा लावला आहे आणि हे असं काहीसं दिसतं. सुंदर असं छत्र आहे वर, मंदिरासारखंच बांधकाम आहे. 4 स्तंभ आहे चारी बाजूंना.
चला तर थोडी माहिती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांबद्दल जाणून घेऊयात. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ घराणे हे पैठणजवळील आपेगावचे. हे घराणे सुशिक्षित आणि प्रशासकीय कामात कुशल होते. त्यामुळेच संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंजोबा म्हणजेच श्री त्र्यंबकपंत यांची देवगिरीच्या यादव काळात बीड जिल्ह्याच्या प्रमुखपदी म्हणजेच अधिकारीपदी नेमणूक होते. त्यांच्या या नेमणुकीबद्दलची एक सनद ऐतिहासिक संशोधनात आढळते, जी शके 1129 म्हणजेच इसवी सन 1207ची आहे. यावरून असे लक्षात येते की हे घराणे अगदी 13व्या शतकापासून बीडमध्ये कार्यरत होते. संत ज्ञानेश्वरांचे पंजोबा श्री त्र्यंबकपंत यांना हरिपंत व गोविंदपंत अशी 2 मुले होती. बीडमध्ये गोविंदपंत यांना पत्नी रमाबाई यांच्यापासून एक पुत्र झाला. त्यांचे नाव विठ्ठलपंत. श्री विठ्ठलपंत हे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील. पुढे विठ्ठलपंत हे आळंदी येथे स्थायिक झाले आणि त्यांना संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपान व संत मुक्ताबाई अशी 4 अपत्ये झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा गोविंदपंत आपल्या आयुष्यातील उत्तरार्धात शासकीय जबाबदाऱ्या आणि नोकरीच्या निमित्ताने बीडमध्येच ते स्थायिक झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस बीडमध्येच घालवले. इथेच त्यांचे वृद्धत्वामुळे देहावसान झाले. हेच ते स्थान जे बिंदुसरा नदीकाठी आहे. तर आपण नेहमी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी आळंदीला जातो, परंतु या ठिकाणी अर्थात बीडला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आजोबांची समाधी आहे. गोविंदपंतांची ऐतिहासिक समाधी तुम्हाला माहिती होती का? इथे प्रतिवर्षी आषाढी वारीला जेव्हा आदिशक्ती संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरला जाताना अर्थात मुक्ताईनगरमधून पंढरपूरला जेव्हा ती निघते तेव्हा 2 दिवसांचा मुक्काम त्या पालखीचा इथे बीडमध्ये होतो. त्या काळामध्ये इथेच बिंदुसरा नदीकाठी गोविंदपंतांच्या या समाधीस्थळी ती आवर्जून थांबते आणि इथेच आजोबा अर्थात गोविंदपंत आणि नात आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पादुकांचे एकत्रित पूजन केले जाते, ज्याला आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा म्हणून सोहळा म्हटला जातो आणि हा अगदी सुंदर स्वरूपात साजरासुद्धा केला जातो. अशी ही ऐतिहासिक जागा आहे. तुम्हाला वेळ मिळाल्यास इथे नक्की या, दर्शन नक्की घ्या. खूप सुंदर असं हे स्थान आहे. तर आपण संत ज्ञानदेव महाराजांचे आजोबा गोविंदपंत कुडकर्णी यांचं समाधीस्थान पाहिलं. अगदी ऐतिहासिक समाधीस्थान आहे आणि बीडमध्ये बिंदुसरा नदीकाठी हे समाधीस्थान आहे. अगदी सुंदर असं समाधीस्थान आहे. याबद्दल आपण थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली. बऱ्याच कमी लोकांना या स्थानाबद्दल माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा बीडमध्ये येतात तेव्हा इथे नक्की या. कसं यायचं हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहेच. अगदी ऐतिहासिक स्थान आहे आणि तुम्हाला या स्थानाबद्दल माहिती होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझं हे दर्शन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी.